पॉझिटिव्ह ऑरा म्हणजे नेमकं काय? चला जाणून घेऊया याच्या शक्तीबद्दल. कधी विचार केलाय काही लोकांच्या सहवासात आपल्याला लगेच छान आणि उत्साही का वाटतं? ही काही जादू नाहीये, तर व्यक्तीच्या आतल्या शांतीचं आणि विचारांचं ते एक प्रतिबिंब आहे. बरं, मग ही पॉझिटिव्ह ऑरा बनते तरी कशी? चला तिचे मुख्य गुणधर्म पाहूया. सगळ्यात आधी येतं मानसिक आणि भावनिक संतुलन, म्हणजे प्रचंड आत्मविश्वास आणि सकारात्मकता. मग हेच गुण वागण्यात दिसतात, इतरांना आपलंसं करून त्यांचा विश्वास जिंकून. आणि हो, हे सगळं शरीरावरही दिसतं, म्हणजे एक शांत आणि आत्मविश्वासू देहबोली. पण अशा ऑराचे नेमके फायदे तरी काय आहेत? चला बघूया. पहिलं म्हणजे नैसर्गिक आकर्षण. लोक आपोआप अशा व्यक्तींकडे ओढले जातात. दुसरा, जबरदस्त आत्मविश्वास. यामुळे स्वतःच्या निर्णयांवर पूर्ण विश्वास असतो. तिसरं, नेतृत्व गुण. यांना नैसर्गिकपणे मान मिळतो आणि लोक त्यांच्याकडून प्रेरणा घेतात. चौथं म्हणजे तणावाला सामोरं जाण्याची ताकद. नकारात्मक गोष्टींचा फारसा परिणाम होत नाही. पाचवं, सुधारलेले नातेसंबंध. यांच्या सहवासात लोकांना सुरक्षित वाटतं, त्यामुळे नाती घट्ट होतात. आणि सहावं, प्रभावी अस्तित्व. फक्त यांच्या असण्यानेही वातावरण सकारात्मक होऊन जातं. चला तर मग आता काही खरीखुरी उदाहरणं पाहूया ज्यांचा ऑरा खूप प्रभावी आहे. अध्यात्म, उद्योग, खेळ, प्रत्येक क्षेत्रात अशा व्यक्ती आहेत ज्यांचा ऑरा खरंच जाणवतो. म्हणूनच आपण कोणाच्या संगतीत राहतो हे खूप महत्त्वाचं आहे, कारण ऊर्जेचा परिणाम होतोच. आता विचार करा, आपला ऑरा कसा आहे किंवा आपल्या ओळखीत कोणी आहे का असं? जर ऑरा स्कॅनिंगबद्दल अधिक जाणून घ्यायचं असेल तर व्यावसायिक मदतही उपलब्ध आहे.